हॅलो स्टुडंट्स, मी माने सर. मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन अँड ऑफलाईन क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कल्पना आहे मला की 2 दिवसापूर्वीच तुमची एक्झाम जी आहे 4th सेमिस्टरची ती संपलेली आहे. ठीक आहे, आणि लगेच परत स्टडी करायची म्हणजे ते थोडंसं आपल्याला जड वाटणार आहे. बट काय करणार, जो आपला 5वा सेमिस्टर आहे म्हणजे जे आपलं 3rd इयर आहे, हे 3rd इयर तुमच्या डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे. ओके, तर आजपर्यंत आपण जे केलं नाहीये ते काहीतरी वेगळं आपल्याला करावं लागणार आहे. जोपर्यंत आपण तसं करणार नाही तोपर्यंत आपल्या रिझल्टमध्ये पण आपल्याला जो चांगला चेंज पाहायचा आहे तो चेंज आपल्याला पाहता येणार नाही, तो चेंज आपल्याला दिसणार नाही. ओके, तर त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण 3rd इयरच्या विद्यार्थ्यांसाठी IT आणि कम्प्युटर ग्रुप जे 3rd इयरचे विद्यार्थी आहेत त्यांना 5व्या सेमिस्टरचा जो सिलेबस आहे त्या सिलेबस मध्ये जे तुमचे सब्जेक्ट्स दिलेले आहेत तर त्याचे आपण वॅकेशनचे क्लासेस सुरू करणार आहे लवकरात लवकर. ओके, तर या पहिल्या व्हिडिओच्या मार्फत मी आज तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि पूर्ण कम्प्युटर ग्रुप म्हणजे याच्यामध्ये CO ब्रांच आली, CM ब्रांच आली, CW ब्रांच आली, या सर्व ब्रांचेस आल्या. यांचं जे सिलेबस आहे किंवा यांची जी स्कीम आहे म्हणजे 5व्या सेमिस्टरला आपल्याला कोणते कोणते सब्जेक्ट शिकण्यासाठी आहेत त्याचा आपण इंट्रोडक्शन इथे पाहणार आहे. ओके राईट, तर आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल राहणार आहे. त्यासाठी आणि यासारखेच आणखी खूप सारे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या क्लासेसचा मेड फॉर पॉलिटेक्निक हा अँड्रॉइड ऍप आहे जो तुम्हाला प्ले स्टोर वरती इझिली भेटून जाईल. तिथून ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या. जसंही तुम्ही ऍप डाउनलोड करणार, ऍप डाउनलोड केल्यानंतर ऍपची रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करा. रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ऍप मध्ये तुम्हाला वेगवेगळे मेनू पाहायला भेटतील. त्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओज, ओके, रेकॉर्डेड व्हिडिओज या सेक्शन मध्ये जा. या सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे 3rd इयरचे जे सब्जेक्ट्स आहेत, कोणते सब्जेक्ट्स आहेत ते मी आता तुम्हाला सांगणारच आहे. त्या सब्जेक्टचे तुमचे एज्युकेशनल व्हिडिओ जे तुमचा कंटेंट असेल त्या कंटेंटचे जे व्हिडिओज असतील, जो तुमचा सिलेबस असेल त्याचे जे व्हिडिओज असतील, शिकण्याचे व्हिडिओज, ते तुम्हाला या रेकॉर्डेड सेक्शन्स मध्ये अवेलेबल होऊन जातील. ओके, मेड फॉर पॉलिटेक्निक. ठीक आहे, तर आता आपण पाहूयात की आपल्याला 3rd इयर मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत. राईट, खूप जणांना असं वाटतं की बाबा मला IT ब्रांच नको, मला कम्प्युटर ब्रांच पाहिजे, मला कम्प्युटर सायन्स पाहिजे. काही जण म्हणतात की नाही मला ITच पाहिजे, काही जण म्हणतात की मला फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे, कम्प्युटर सायन्स नाही पाहिजे. राईट, तर बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, कम्प्युटर ग्रुप जो पूर्ण असतो ITचा पण त्याच्यामध्येच असतो, IT ब्रांच सुद्धा त्यामध्येच असते. ठीक आहे, तर यांच्यामध्ये एक मायनर छोटासा फरक असतो. सिलेबस मध्ये काय एखादा सब्जेक्ट कमी जास्त असेल किंवा एखाद्या सब्जेक्ट्स मध्ये 1-2 युनिट कमी जास्त असतील, एवढाच फरक असतो. यापेक्षा काही वेगळा फरक नसतो. आणि कुठेही ना ऍडमिशन घेताना याचं काही महत्व राहतं म्हणजे कम्प्युटर आहे तर कम्प्युटर ब्रांचलाच भेटणार असं पण काही नसतं. पूर्ण कम्प्युटर ग्रुप तुमच्यासाठी ओपन असतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा तुम्ही जर पुढे जॉबचा वगैरे विचार जर करत असेल तर त्या केसमध्ये सुद्धा या इक्विव्हॅलन्सीचा काहीही अडथळा तुम्हाला येणार नाही. ओके, तुमची ब्रांच IT असो, कम्प्युटर असो, कम्प्युटर टेक्नॉलॉजी असो, कम्प्युटर अँड कम्प्युटर सायन्स असो, AI असो, ML असो, DS असो, कोणतीही ब्रांच असो. ठीक आहे, सर्व ब्रांच सारखेच राहतात. फक्त मायनर एखाद्या 2 सब्जेक्टचा फरक असतो आणि तो पण ऍट द एंड ऑफ युअर कोर्स म्हणजे जेव्हा तुमचा डिप्लोमा कंप्लीट होत आहे, जेव्हा इंजिनिअरिंग कंप्लीट होते तेव्हा एखाद्या 2 सब्जेक्टचा तिथे फरक असतो. ठीक आहे, तर आता इथे जे तुमचा MSBTचा सिलेबस दिला आहे त्याच्यावरून मी ही समरी तयार केलेली आहे जेणेकरून मला तुम्हाला प्रॉपरली समजून सांगता येईल की या सेमिस्टर मध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे, ते कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे, तर आता आपण इकडे लक्ष द्या. पहा, पहिल्यांदा तर सेमिस्टर 5 आहे, तर या सेमिस्टर 5 मध्ये तुम्हाला इलेक्टिव्ह सब्जेक्ट नावाची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट इथे आता आलेली आहे. इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणजे काय, तुम्हाला 2 ते 3 सब्जेक्ट दिले जातात. त्या 3 सब्जेक्ट पैकी तुम्हाला एक सब्जेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा असतो. ओके, कोणताही सब्जेक्ट सिलेक्ट करत असताना यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं असं काही करू नका. याचा सिलेबस ऑलरेडी आलेला आहे, कंटेंट काय आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही डिसाइड करा की बाबा आपल्याला कोणता सब्जेक्ट जो आहे तो सुटेबल असेल. ठीक आहे, कारण एका सब्जेक्टमुळे तेवढा काही जास्त फरक तुमच्यासाठी पडणार नाही. पण असं कन्सिडर करा की नाही आता कोणी म्हणते की नाही क्लाउड कम्प्युटिंग अवघड आहे किंवा डेटा अनालिटिक्स अवघड आहे,
किंवा ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क अवघड आहे, तर हे अवघड आणि सोपा असा याचा काहीही विचार करू नका. असं कन्सिडर करा की समजा हाच सब्जेक्ट जर तुम्हाला वर कंपल्सरी मध्ये असता तर तुमच्याकडे चॉईसच नव्हती ना. ठीक आहे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवा सब्जेक्टकडे. इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून त्याला असं थोडंसं निगेटिव्हली कन्सिडर करू नका. आता लक्ष द्या, इलेक्टिव्ह सब्जेक्ट आणि कंपल्सरी सब्जेक्ट. ठीक आहे, आता हे पूर्ण जे आहेत आपण हे सब्जेक्टचे नाव व्हाईट कलरने लिहिलेले आहेत. फक्त हे जे दोन सब्जेक्ट्स आहेत या दोन सब्जेक्टला आपण वेगळा कलर इथे यूज केलेला आहे, ग्रीन कलर यूज केलाय. तर याचा अर्थ असा आहे की कम्प्युटर ग्रुप म्हणजे या जे सर्व ब्रांचेस आहेत या सर्व ब्रांचेसला एवढे सब्जेक्ट राहणार आहेत. आणि ज्याचा कलर चेंज दिसतोय, कलर चेंज म्हणजे तेवढाच फरक आयटी ब्रांच मध्ये राहणार आहे. ओके, आयटी ब्रांच मध्ये हे पूर्ण जे आहे जसं सेम असणार आहे. फक्त इथे जिथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे त्या ठिकाणी त्यांना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड टेस्टिंग हा सब्जेक्ट राहणार आहे. ते तुम्हाला पुढच्या स्लाइड वरती मी दाखवून देतो काय आहे तो. ठीक आहे, सिलेबस मध्ये कंटेंट मध्ये काही तेवढा जास्त फरक नाही, एखाद्या 2 युनिटचा फरक असतो, त्यापेक्षा जास्त काहीही राहत नाही. ठीक आहे, इथे क्लाउड कम्प्युटिंग जो सब्जेक्ट आहे त्या ठिकाणी आयटी ब्रांचला इलेक्टिव्ह मध्ये दुसरा सब्जेक्ट राहणार आहे. ओके, तर कम्प्युटर ग्रुप आणि तुमची आयटी यांना पूर्णपणे वेगळं काही आहे असं काहीही नाहीये, एक मायनर छोटासा फरक दिलेला आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या, आता जो आपला पहिला सब्जेक्ट आहे ऑपरेटिंग सिस्टम, ठीक आहे, हा तुमचा कंपल्सरी मधला सब्जेक्ट राहणार आहे. राईट, हा तुमचा थेरी सब्जेक्ट राहणार आहे. थेरी सब्जेक्ट आहे म्हणजे याचा तुमचा 100 मार्काचा पेपर असणार. ओके, या 100 मार्काच्या पेपरमध्ये कसं डिवाइड केले जातं, 30 मार्काची तुमची युनिट टेस्ट होत असते आणि 70 मार्काची तुमची MSBT ची सेमिस्टरची एक्झाम होत असते. अशा प्रकारे हा तुमचा थेरी सब्जेक्ट राहणार आहे. प्लस याचं प्रॅक्टिकल वगैरे पण तुम्हाला आहे. तर असं सगळं मिळून या सब्जेक्टचं जे वेटेज आहे हे वेटेज राहणार आहे तुमचं 175 मार्क्स टोटल वेटेज. ठीक आहे, पहिला सब्जेक्ट आहे आपला ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, आपण जे मोबाईल मध्ये ऑपरेटिंग सिस्टम वापरतो ती अँड्रॉइड आहे. ओके, राईट, आयफोन जर असेल तर त्याच्यामध्ये iOS असते. ठीक आहे, विंडोजचा लॅपटॉप झाला तर त्याच्यामध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे. परत ऍपल कंपनीचा लॅपटॉप झाला तर त्याच्यामध्ये मॅक OS असते, लिनक्स असते. तर ह्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत. या ऑपरेटिंग सिस्टम्स आपल्याला या सब्जेक्ट थ्रू शिकायच्या आहेत. ऑपरेटिंग सिस्टम हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि पूर्ण कम्प्युटर ब्रांच आयटी ब्रांच सर्वांना हा कॉमन सब्जेक्ट राहणार आहे. दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे आपला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. ओके विद्यार्थ्यांनो, ही आता तुमची के स्कीम चालू आहे. ठीक आहे, आय स्कीम नुसार हा जो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सब्जेक्ट होता हा 4थ्या सेमिस्टरला सब्जेक्ट होता. राईट, आता त्यांनी तो सब्जेक्ट तुम्हाला 5व्या सेमिस्टर साठी टाकलेला आहे. ठीक आहे, हा सब्जेक्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे STE हे याचा शॉर्ट फॉर्म आहे. हे STE जे आहे हे पूर्ण कम्प्युटर ग्रुपला राहणार आहे. आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड टेस्टिंग त्यांच्यामध्ये टेस्टिंगचे 1-2 युनिट एक्स्ट्रा असणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड टेस्टिंग हा जो सब्जेक्ट आहे तो IT ग्रुपला राहणार आहे. ओके, हा पण जो सब्जेक्ट आहे तुमचा थेरी सब्जेक्ट राहणार आहे. म्हणजे याला ते मॅन्युअल वगैरे तुमचं राहणार, प्रॅक्टिकल ओरल एक्झाम वगैरे राहणार, ते सगळं राहणार. याचं पण सेम टू सेम 100 मार्काचं थेरी राहणार. त्याच्यापैकी 30 मार्क तुमचे युनिट टेस्टचे असतील आणि 70 मार्क तुमच्या MSBTच्या एक्झामचे असतील. आणि हा पण तुमचा जो सब्जेक्ट आहे तो 170 मार्क्सच याचं पण वेटेज राहणार आहे. 100 मार्क्स जे थेरीचे आहेत ते तुमच्या हातामध्ये आहेत आणि जे 75 मार्क्स आहेत ते तुमचे कॉलेजच्या हातामध्ये राहणार आहेत. म्हणजे मॅन्युअल, ओरल, प्रॅक्टिकल जे काय असेल त्यानुसार. त्यानंतर हे 2 तुमचे थेरॉटिकल सब्जेक्ट झाले. आता त्यानंतर जो तिसरा एक थेरॉटिकल सब्जेक्ट राहणार आहे, या 3 सब्जेक्ट पैकी एक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, 3 सब्जेक्ट कोणते कोणते आहेत बाबा, एक आहे ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क म्हणजे ACN, नेक्स्ट आहे क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे CLC आणि एक आहे डेटा अनालिटिक्स म्हणजे DAN. ओके, आता हे 3 सब्जेक्ट्स आहेत. या 3 सब्जेक्टचा तुम्ही सिलेबस जो आहे तो पाहू शकता. त्याच्या PDF मी तुम्हाला आपल्या ऍप मध्ये अवेलेबल करून पण देऊन देतो. ठीक आहे, आता त्याच्यापैकी जो आपला हा पहिला सब्जेक्ट आहे ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क, या ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क सब्जेक्ट मध्ये अप्रॉक्सिमेटली 40% जो सिलेबस आहे, 40%चा जो सिलेबस आहे हा 40%चा सिलेबस सेम टू सेम आहे 4th सेमिस्टर मध्ये जो आपण सब्जेक्ट शिकला होता DCN, डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्क.
जो सब्जेक्ट शिकला होता त्याच सब्जेक्टचा हा 40% सिलेबस जो आहे तो सेम राहणार आहे. ओके, लास्ट सेमिस्टर मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे DCN सब्जेक्ट शिकलेला आहे त्यांच्यासाठी तर ही खूप चांगली गोष्ट असेल. मला माहित आहे तुम्ही जेव्हा या ACN सब्जेक्टचा सिलेबस पाहिला असेल, त्याचे PDF पाहिले असेल, तेव्हा हळूच तुम्ही मनातल्या मनात थोडे तरी खुश झाले असणारच आहे. कारण की कम्प्युटर नेटवर्क या सब्जेक्ट्स मध्येच तुम्हाला याच्याबद्दल मी पूर्ण नॉलेज दिलेलं आहे, ते पण अतिशय सोप्या पद्धतीनं. ओके, तर 40% आपला जो सिलेबस आहे तो ACN चा सेमच राहणार आहे. आता ACN हा जो सब्जेक्ट आहे इलेक्टिव्ह मध्ये सांगतोय, हे जे 2 सब्जेक्ट आहेत हे 2 सब्जेक्ट न्यू आहेत. ओके, बट हा जो ACN सब्जेक्ट आहे हा ACN सब्जेक्ट जुना आहे. आजपर्यंत जी तुमची आय स्कीम होती त्या आय स्कीम मध्ये पण आणि त्याच्या अगोदरची जी स्कीम होती त्या जी स्कीम पासून हा सब्जेक्ट तुमचा तयार आहे. म्हणजे याचे मॉडेल आन्सर्स, याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स, याचे नोट्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतात. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5वं सेमिस्टर आहे तर आपल्याकडे रिसोर्स असणं अतिशय महत्वाचं असतं. आणि हा जो तुमचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट राहणार आहे, या इलेक्टिव्ह सब्जेक्टचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स म्हणजे तुमचे थेरीचे मार्क्स जे जसे डिवाइड असतात तसेच 30 मार्काची युनिट टेस्ट आणि तुमचं 70 मार्काचा थेरी पेपर, आणि अशा पद्धतीने हे 100 मार्क्स होतात, प्लस प्रॅक्टिकल वगैरेचे 50 मार्क्स, असं मिळून हा तुमचा जो सब्जेक्ट आहे हा तुमचा 150 मार्कासाठी सब्जेक्ट राहणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने 5व्या सेमिस्टर मध्ये आपल्याला टोटल 3 जे आहेत ते तुमचे 3 थेरॉटिकल सब्जेक्ट्स राहणार आहेत. ओके, 3 थेरॉटिकल सब्जेक्ट्स राहणार आहेत. ते सोडून दुसरे पण आपल्याकडे 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टीपैकी एक म्हणजे आहे ते आपली इंटर्नशिप आहे. ही जी इंटर्नशिप आहे हे आता काही दिवसांमध्ये तुमची इंटर्नशिप सुरू होणार आहे. या इंटर्नशिपचं प्रॉपरली स्टडी करून घ्या बाळांनो. जे शिकवतात सर ते प्रॉपरली शिका. त्याच्यावरती प्रोजेक्ट वगैरे जे पाहिजे असेल प्रोजेक्ट वगैरे प्रॉपरली कंप्लीट करून द्या, जेणेकरून तुम्हाला याचे चांगले मार्क्स मिळतील. आणि हे जे इंटर्नशिप आहे हे इंटर्नशिप कमी नाही, 200 मार्कासाठी आहे आपल्याला. ओके, इंटर्नशिपचे 200 मार्क्स जे आहेत ते तुमच्या 5व्या सेमिस्टर मध्ये कन्सिडर केले जाणार आहेत. कोणाला कुठे इंटर्नशिप मिळाली नसेल, कोणाला जर काही इंटर्नशिप बद्दल वगैरे माहिती करून घ्यायचं असेल किंवा इंटर्नशिप वगैरे जर करायची असेल तर तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला एका ट्रस्टवर्दी पर्सन जवळ मी तुम्हाला इंटर्नशिप प्रोव्हाइड करून देतो. ठीक आहे, तिथे तुम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकता. जर चांगले शिकला, चांगला प्रोजेक्ट वगैरे जर कंप्लीट केला तर ऑब्वियस आहे की तुम्हाला तिथे मार्क्स सुद्धा चांगले मिळणारच आहेत. ठीक आहे, त्यानंतर फक्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे तुमचा हा 3rd आणि 4th नंबरचे सब्जेक्ट्स राहणार आहेत. 3rd नंबर आहे तुमचं एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप. राईट, हे एंटरप्रेन्योरशिपशी रिलेटेड राहणार आहे. याची तुम्हाला एक मॅन्युअल वगैरे असेल किंवा एखादी फाईल वगैरे करावं लागेल. हा सब्जेक्ट फक्त प्रॅक्टिकलच आहे आणि याचे मार्क्स आहेत तुमचे 75 मार्क्स. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे सेमिनार अँड प्रोजेक्ट इनिशिएशन कोर्स. म्हणजे हे ऍक्च्युअली तुमचं 2 पार्ट मध्ये राहतं. एक 5व्या सेमला असतं आणि एक 6व्या सेमिस्टरला राहणार आहे. 5व्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट जो करायचा असतो, एक मेजर प्रोजेक्ट असतो, प्रोजेक्ट करायचा आहे. प्रोजेक्ट कोणता करणार आहे काय नाही त्याच्याबद्दल रिपोर्ट वगैरे तुम्हाला बनवावी लागते. त्याचा ऍब्स्ट्रॅक्ट वगैरे तुम्हाला द्यावं लागतं कॉलेजमध्ये, फॅकल्टीला तुम्हाला अलॉट केले जातात फॅकल्टी. त्याचं इनिशिएशन आहे म्हणजे फक्त स्टार्ट आहे. हार्डवेअर किंवा त्याचं जे काही तुमचं कोड वगैरे असेल, फायनल प्रोडक्ट जो असेल तो तुम्हाला या सेमिस्टर मध्ये डिलिव्हर करायचा नाहीये. हे फक्त इनिशिएशनचा कोर्स आहे आणि याचे पण तुम्हाला 75 मार्क्स भेटून जातात. ओके, तर अशा प्रकारे ओव्हरऑल जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुमचे जे थेरी सब्जेक्ट्स आहेत, थेरी सब्जेक्ट्स किती किती मार्क्स आहेत बघा. 175 मार्क्सचा OSY आहे. त्यानंतर 175 चा तुमचा STE आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. त्यानंतर समजा इलेक्टिव्ह मध्ये आपण ACN कन्सिडर केला तर ACN तुमचा 150 मार्क्सचा आहे. ठीक आहे, त्यानंतर हे 2 तुमचे प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट्स आहेत, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड तुमचा सेमिनार. हे दोन्ही 75 मार्क्सचे आहेत. या दोघांचे मिळून आपण याचे 150 मार्क्स कन्सिडर करूया. हे एंटरप्रेन्योरशिप प्लस तुमचा प्रोजेक्ट, आणि त्यानंतर आहेत हे तुमचे 200 मार्क्स, हे तुमचे इंटर्नशिपचे आहेत. ओके, राईट. आता या सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन किती होतं बघा. 5 आणि 5 10 ला 0, त्यानंतर 7 आणि 7 14, 14 आणि
10 24 आणि वरचा एक हातचा म्हणजे 25, इथे 5 हातचा आला 2, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 2 8, असं टोटल 850 मार्क्स तुमचं सेमिस्टर राहणार आहे, 5वं सेमिस्टर. ओके, आय होप की तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील. याच्या पुढेच MSBT जे आपल्याला ऑफिशियल स्कीमची डॉक्युमेंट देते, ती स्कीमची डॉक्युमेंट सुद्धा आहे याच्यामध्ये दिलेले आहे. ते मी तुम्हाला ते पण समजून सांगतो की ते कशा प्रकारे काम करतात, त्याच्यावर काय काय दिलेलं आहे. बट ते पूर्ण तेवढं लांब पाहण्यापेक्षा आपण याच्यामध्ये समजून घेऊ शकतो की आपल्याला सब्जेक्ट्स किती आहेत, कोणता सब्जेक्ट किती मार्क्सला आहे, हे तुम्हाला इथे प्रॉपरली समजलेलं असेलच. ओके, याला मी सेव्ह करून घेतो. याला सेव्ह करूया म्हणजे मला हे तुम्हाला प्रोव्हाइड करता येईल. त्यानंतर आता पाहूयात की आपण IF ब्रांच, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, याच्यामध्ये काय वेगळं राहणार आहे? जास्त काही वेगळं नाहीये विद्यार्थ्यांनो. बघा, पहिला जो सब्जेक्ट आहे तो ऑपरेटिंग सिस्टम सब्जेक्ट जसा बाकी ब्रांचेसला आहे म्हणजे कम्प्युटर ग्रुपला आहे, हा पण सेम टू सेम आहे. टोटल तुम्हाला हे पण किती मार्क्स साठी आहे? चुकून मी काय करतोय 150 लिहितो बघा. राईट, हा आहे तुमचा 175 मार्क्सचा. ऍज इट इज कम्प्युटर असो, IT ब्रांच असो, सब्जेक्ट तुमचा सेम टू सेम आहे. सब्जेक्टचा कोड सुद्धा सेम टू सेम राहणार आहे. त्यानंतर जो सेकंड सब्जेक्ट आहे तो कम्प्युटर ग्रुपला फक्त सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या नावाने आहे, तर IT ब्रांचला तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड टेस्टिंग या नावाने आहे. दोघांमध्ये 10-20% सिलेबसचा फरक असेल, त्यापेक्षा जास्त काही फरक नाहीये. हा पण सब्जेक्ट 175 मार्क्स साठी राहणार आहे IT ग्रुपला. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट 75 मार्क्सची. ठीक आहे, हे एंटरप्रेन्योरशिपचा अर्थ माहित आहे ना, उद्योजक, बिझनेसमॅन ज्याला आपण म्हणतो का नाही तो. ठीक आहे, म्हणजे स्किल तुमच्यामध्ये ती डेव्हलप झाली पाहिजे की बाबा तुमचा डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर जर तुम्ही काही बिझनेस वगैरे जर स्टार्ट केलं तर तुम्हाला तो बिझनेस प्रॉपरली सांभाळता आला पाहिजे. तर ते कशा प्रकारे सांभाळतात, बिझनेस तयार कसे होतात, त्यासाठी काय लॉज आहेत, काय रूल्स आहेत, काय रेग्युलेशन आहेत, ते तुम्हाला इथे शिकायला भेटून जातात. त्यानंतर सेमिनार आहे तो तुमचं 75 मार्क्स आहे. आणि त्यानंतर तुमची जी इंटर्नशिप म्हणजे जी ट्रेनिंग आहे ती ट्रेनिंग इथं पण सेम टू सेम 200 मार्क्स साठी राहणार आहे. इलेक्टिव्ह सब्जेक्ट बद्दल जर आपण पाहिलं तर इलेक्टिव्ह सब्जेक्ट मध्ये तुमचा ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क सब्जेक्ट आहे, जशाच तसा सेम. त्यानंतर डेटा अनालिटिक्स पण जशाच तसा सेम आहे. वेगळा सब्जेक्ट कोणता आहे? कम्प्युटर ग्रुपला जिथे क्लाउड कम्प्युटिंग हा सब्जेक्ट आहे तिथे IT वाल्यांना ऍडव्हान्स डेटाबेस मॅनेजमेंट हा सब्जेक्ट दिलेला आहे. एवढा फक्त चेंज आहे IT आणि कम्प्युटर ब्रांच मध्ये. बाकी सर्वांचं जे आहे ते जशाच तसं सेमच राहणार आहे. ओके, राईट. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पहा. आणखी जर तुमचे काही सिलेबसचे डाउट्स वगैरे असतील तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं भेटून जाईल, किंवा पहिला जर स्क्रीन पाहिली असेल तर तुम्हाला इथे पण आपला कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो व्हिजिबल राहणार आहे. यानंतर आपण पाहूयात की MSBT ची जी PDF दिलेली आहे त्या PDF मध्ये आपण कशा प्रकारे ते कोणतं किती मार्क्स साठी 25 मार्क 30 मार्क जे जसे दिलेले आहे ते आपण त्याच्या डिटेल मध्ये पाहूयात. ओके, चलो. ओके, लेट्स कंटिन्यू. जेव्हाही बोर्डवर असा व्हाईट कलर जेव्हा येतो ना तेव्हा थोडं व्हिजिबिलिटी मध्ये फरक पडतो. त्यासाठी थोडं मी ब्राईटनेस पण कमी केलेली आहे की जेणेकरून तुम्हाला ही PDF प्रॉपरली दिसली पाहिजे. ठीक आहे, पहा हे आता हे कम्प्युटर ग्रुप 5व्या सेमिस्टरची तुमची स्कीमची डॉक्युमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण सरळ सरळ पाहू शकतो की आपल्याला 850 मार्क्स आहेत टोटल. तुमचे 850 मार्क्स हे तुमचं सेमिस्टर असणार आहे. राईट, हे जे आहे हे तुमचं 5व्या सेमिस्टर साठीची स्कीम राहणार आहे. एवढ्या ब्रांचेस साठी हा सिलेबस तुमचा कॉमन राहणार आहे. राईट, तर याच्यामध्ये हे इथे आपल्याला कंपल्सरी सब्जेक्ट दिलेले आहेत तुमचे ऑल कंपल्सरी, आणि त्यानंतर हा तुमचा इथे राहणार आहे तो इलेक्टिव्ह सब्जेक्ट राहणार आहे. राईट, इलेक्टिव्ह मध्ये जसं ऑलरेडी मी तुम्हाला प्रिव्हियस स्लाइड्स वरती समजून सांगितले की इथे हे तुमचे 3 सब्जेक्ट्स आहेत. 3 सब्जेक्ट्स पैकी तुम्हाला एक सब्जेक्ट घ्यायचा आहे. कोणताही तुम्ही इलेक्टिव्ह सब्जेक्ट जर घेतला तर तो तुमचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुम्हाला 150 मार्क्स साठी राहणार आहे. राईट, आणि त्यानंतर जे कंपल्सरी वाले सब्जेक्ट्स आहेत, कंपल्सरी वाले सब्जेक्ट्स मध्ये तुमचा ऑपरेटिंग सिस्टम एक सब्जेक्ट आहे,
त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा आहे. हे दोन तुमचे थेअरीचे सब्जेक्ट्स राहणार आहे आणि हे थेअरीचे सब्जेक्ट्स आपल्याला 175 मार्क्स साठी आहेत. बघा इथे दिलेलं आहे 175 मार्क्स इच. ओके. त्यानंतर आहे ऑन्टरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट जो की 75 मार्क्सचा आहे आणि त्यानंतर आहे सेमिनार 75 मार्क्सचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे इंटर्नशिप तुमची 200 मार्काची इंटर्नशिप राहणार आहे. कळालं? तर हे अशा प्रकारे तुमचं कम्प्युटर ग्रुप जो 5व्या सेमिस्टरचा आहे त्याची ही स्कीमची डॉक्युमेंट आहे. ही पीडीएफ तुम्हाला ऍप मध्ये इझिली अवेलेबल असेल. त्याला डाउनलोड करण्यासाठी मी ऑप्शन प्रोव्हाइड करून ठेवतो. तिथून तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे IF ब्रांच. IF ब्रांचचं पण जशाच तसं सगळं सेम आहे. फक्त फरक एवढाच आहे की जिथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सब्जेक्ट होता तिथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड टेस्टिंग हा सब्जेक्ट राहणार आहे. बट वेटेज मध्ये काहीही फरक पडला नाही. ऑपरेटिंग सिस्टम असो का तुमचं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड टेस्टिंग असो दोन्ही जे आहेत ते तुमचे 175 मार्क्स साठीच दिलेले आहेत. राईट. त्यानंतर जो आपला एंटरप्रेन्योरशिप आहे 75 मार्क्स साठी, तुमचं सेमिनार आहे 75 मार्क्स साठी आणि सगळ्यात महत्वाची आपली इंटर्नशिपची ट्रेनिंग आहे तुमची 200 मार्क्सची. इलेक्टिव्ह मध्ये पण फक्त हा जो सब्जेक्ट आहे ऍडव्हान्स डेटाबेस मॅनेजमेंट ADM हा सब्जेक्ट तेवढा फक्त IT वाल्यांसाठी आहे. कम्प्युटर वाल्यांना इथं क्लाउड कम्प्युटिंग हा सब्जेक्ट अवेलेबल असेल तर हे ऍडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क हा सब्जेक्ट आपल्याला जास्त इझी होणार आहे कारण आपण लास्ट सेमिस्टर मध्ये डेटा कम्युनिकेशन याच्याबद्दल जास्त प्रमाणामध्ये शिकलेलं आहे. अशा प्रकारे यांचं पण जे सेमिस्टर आहे ही सेमिस्टर 850 मार्कासाठीच दिलेलं आहे. ओके. आय होप सर्वांना स्कीम आणि आपल्याला 5व्या सेमिस्टरला काय काय सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतीलच. काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत डायरेक्टली पोहोचू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. तुमचे सर्व डाऊट जे आहेत ते क्लिअर केले जातील. कोणाला इंटर्नशिप मध्ये काही प्रॉब्लेम असेल, कुठे इंटर्नशिपसाठी इन्स्टिट्यूट भेटली नसेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आम्ही इंटर्नशिप प्रोव्हाइड करूयात. ओके. चलो. थँक्यू. कीप स्टडिंग.